सांगलीतून एक मोठी बातमी येते। विशाल पाटलांना लिफाफा हे चिन्ह मिळालेलं आहे। काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांना चिन्ह मिळालेलं आता लिफाफा। जिल्हाधिकारी कार्यालयात काही वेळापूर्वीच ते आले होते, तिथे चिन्हाचं वाटप होत होतं। विशाल पाटलांना लिफाफा हे चिन्ह मिळालेलं आहे। सांगलीच्या लोकसभा निवडणुकीत आता तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। बंडखोर उमेदवार काँग्रेसचे विशाल पाटील यांना लिफाफा चिन्ह मिळालं आहे। त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांचा आहे। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी विजय पाटील आपल्यासोबत आहेत। विजय, लिफाफा चिन्ह सांगलीत मिळालेले विशाल पाटलांना काय प्रतिक्रिया आहे त्यांच्या समर्थकांची? आता नक्कीच चिन्ह कुठलेही असू दे, विशाल पाटील हेच विजयी होणार आणि तेच खासदार होणार अशा प्रतिक्रिया कार्यकर्त्यांच्या आहेत। विशाल पाटील यांनी 3 चिन्ह या ठिकाणी मागितली होती, मात्र त्यातले कुठलेही चिन्ह त्यांना मिळालं नाही। मात्र लिफाफा हे चिन्ह घेऊन आता विशाल पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार आहेत। विजय, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। सांगलीमधून आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील, भाजपचे संजय काका पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील असा सामना पाहायला मिळणार।